नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 4 जानेवारी आणि वाजल्यात 9:55 झालेले आहेत आणि 11 वाजता बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. 2-3 दिवसाची म्हणजे जास्त पण होऊ शकतात रोड ट्रिप आहे आणि अजूनपर्यंत पॅकिंग केलेली नाही मिळत. आता पॅकिंग करायची आहे आणि फटाफट निघायचं आहे. ब्लॅक कॉफी आणि करतोय कपडे पॅक. अजून कपडे इस्त्रीचे आणायचे बाकी आहेत, सकाळ सकाळ जाऊन दिलेत. एवढे कपडे घेऊन चाललो आहे. आता बघा पॅकिंग करतो. 3, 2 जेवणच निघतोय. चिकन आणि राईस. आज संडे आहे, तुम्हाला माहीतच असेल आपल्याला चिकन लागतोच. आम्ही 11 वाजता निघणार होतो जसं तुम्हाला सांगितलं होतं. आता 11:30 झालेले आहेत. अजून आम्ही प्रॉपर निघालेलो नाहीत मिळत, कारण की अजून सर्वजण आलेली नाही मिळत. तर अमोल कुठे चाललेत आपण चाललो तर पालघर. तर आता पालघरला जातो, प्रज्वलला घेतो आणि परत तुम्हाला भेटतो. आणि कुठे चाललोय ना, कुठल्या ट्रिपला चाललोय, प्रत्येक खर्च तुम्हाला सांगेल ॲट द एंड ऑफ ट्रिप, नाही तर मध्ये मध्ये पण सांगेल. 12:10 झालेले आहेत आणि आता आम्ही आलोय कारची टाकी फुल करायला आणि प्रज्वलला पहिले पिकअप केलेलं आहे. प्रज्वल कुठे चाललेत आपण? अजून सरप्राईज आहे, अजून सांगायचं नाही. आता तुम्हाला सांगतो किती रुपयात डिझेल फुल होतो. 4500चं डिझेल टाकलेलं आहे आणि स्पॉन्सर आहेत प्रज्वल ठाकूर. बघा क्रेडिट काय, पूर्ण ट्रिप प्रज्वलने स्पॉन्सर केलेली आहे. 11 वाजून निघायचा प्लॅन होता, आता वाजलेले आहेत 12:40 झालेले आहेत आणि आम्ही फायनली निघालोय. आता दाखवतो मेंबर्स. प्रज्वल आहे, अमोल आहे आणि आमची गुड्डी आहे. गुड्डी व्लॉग आहे का नाही चालू तुझा? ऑफकोर्स. ऋतिका 31 माहिती आहे ना? ऋतिका 31 आता निघालोय, गाडी घेऊन चाललोय. आता कुठे चालल्यात रस्त्यातच सांगतो निवांत. आणि प्लॅन आहे ना, प्लॅन तो टायमावर बनलेला आहे. आमचे प्लॅन्स कधीच फिक्स नसतात आणि हा प्लॅन आहे ना परवा दिवशी रात्री झालेला आहे. आणि फक्त प्रज्वल ठाकूर स्पॉन्सर आहे, बस. बाकी काही विषय नाही. प्रज्वल स्पॉन्सर आहे बघा. ड्रायव्हर पण तोच आहे, केअरटेकर पण तोच आहे, सर्व तोच आहे, स्पॉन्सर पण तोच आहे. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं का आजचा स्पॉन्सर प्रज्वल आहे. आता गुड्डी पण बोलली. आता तुम्ही पूर्ण ट्रिप म्हणजे तेच आज निघाले आहेत तर 4-5 दिवस तोच खर्च करणार आहे ऑब्व्हियसली. तुला बघा आम्ही लगेच असा ॲडजस्ट केलं आहे आणि ही जाम खुश आहे. ट्रिपची सुरुवात करताना नारळ फोडूनच पहिल्याच फटक्यात फोडलेला आहे. तर फायनली आम्ही आता NH8 म्हणजेच मुंबई अहमदाबाद हायवेला जॉईन झालो आणि हा आम्ही फक्त भरूचपर्यंत कॅरी करणार आहेत, कारण की तिथून आम्ही मग मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर चढणार आहोत. आता पाहूया किती टाईम लागतो भरूचपर्यंत पोचायला. आता वाजलेले आहेत 1:30 आणि प्रज्वल कार चालवत आहे. तुम्हाला बोललो आहे ना का प्रज्वलच शेवटपर्यंत गाडी चालवणार आहे स्टार्टिंगलाच. आजचा आपल्याला पहिला टोल लागलेला आहे. आता अजून किती टोल लागतील ते मी तुम्हाला दाखवेल आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही किती व्हिडिओमध्ये टोल बघितले. आता जस्ट महाराष्ट्र चेकपोस्ट सोडलेलं आहे. आता गुजरातमध्ये एंटर करणार आहोत आम्ही. वाजलेत 2:05 गाईस. अजून आम्ही महाराष्ट्रामध्येच आहेत. जय महाराष्ट्र. आता आम्ही गुजरातमध्ये प्रॉपर एंटर झालेलो आहोत आणि गाडी बघा जादू चालवायला लागला आहे. तुम्ही बघत असतील मागून दिसतच नाही मिळत गाडी कोण चालवते नक्की. जादू किरीस. बघा दुसरा टोल लागलेला आहे. आता काय बोलू नंतरच बोलतो, थांबा थोड्या वेळात. आता आठवत नाही मला काय बोलायचं. थोडं 2 टोल सोडलेले आहेत आणि प्रवास खूप चांगला चालू आहे आमचा. काय अमोल काय बघतो मागे हळूहळू तू माझ्याकडे? तुझ्याकडे नाही बघत, टोलचा रेट बघत होतो किती आहे. रेट बघून काय करणार आहे भाई, आता द्यायचं तर आहेच. नाही डबल कट होतो का ते बघायचं होतं. आधी डबल कट केले ना. हो, त्यांना माहिती आहे की प्रज्वलकडे जाम पैसा आहे, तो ट्रिप स्पॉन्सर करणार आहे म्हणून ते डबल कापत आहेत. आजचा पहिला ऑफिशियल ब्रेक घेतलेला आहे बालाजीच्या आउटलेटवर. हे बघा किती वेफर्स घेतलेले आहेत. पण जादा तो और एक तर मला खूप वॉशरूमला आलेली आहे टॉयलेटला, पण हे कुठे थांबतच नाही मिळत. काय बोलेल हे प्रज्वल, तुम्ही तर थांबवत का नाही? आता KFC आहे त्यामुळे KFC खाऊ आणि एक हॉट चॉकलेट कॉफी पिऊ बर्गर किंगमधनं, तेव्हा थांबवतो. अरे पण खूप यार त्रास होतोय लवकर. डेफिनेटली स्टॉप गाईज आफ्टर 5 मिनिट्स. बघा समोर बर्गर किंग आहे. KFCला जायचा प्लॅन होता, वॉशरूमला गेलो. खूप काय सांगू, ज्याला येते त्यालाच कळते.
ह्याच्यामुळे हा काय थांबवत नव्हता आणि अमोल पण त्याला सांगत होता नको थांबू. अमोल कशी चालली आहे रोड ट्रिप? कुठे चाललंय तुम्ही? येऊन जाऊन 2-5 किलोमीटर थांबवणार रे आग्र्याचे. तुम्ही सांगतात पोचणार लेट, पोचणं कसं चालेल भाई? थोडा पल्ला खेचायला कंटिन्युअस ड्रायव्हिंग झाली पाहिजे. असं करायचं माहिती आहे पहिला ब्रेक घेतला आता, का? पहिला. दुसरा म्हणजे हे बघ कुठे घेतला एक तिकडे नारळ फोडायला घेतला. काय म्हणतो एकच ब्रेक घेतला, 3 ब्रेक घेतला. हा पहिला ब्रेक, हा दुसरा ब्रेक आहे ऑफिशियल. अमोल वेटिंग फॉर बर्गर्स. आले बघ. सर्वांनी बर्गर्स घेतलेले आहेत पण प्रज्वल बघा अमेरी भाई कॉफी. प्रज्वल कडून थोडा उधारीवर घेतो, तुला नंतर खावडवतो पाहिजे. काय खावडवेल? टायगरला मोमोज खाऊ. आता आम्ही घेतलाय बर्गर बुर्गीर. ते पण बुर्गीर. गाडीतच खायला. बुर्गीर. आणि आता भरूच नाही नवसारीमध्ये आहोत अजूनपर्यंत. आता लवकर तरी ब्रेक घेणार नाही कारण की खाऊन कारण की झालेलं तुला वॉशरूम येत असते बोलून. नाही. येते तर भाई थांबायला लागणारच आहे. काय थांबेल ना मी थोडी नॅचरल ब्रेक. नॅचरल. नॅचरल. आता निघतोय बघा, हायवेला निघालोय. आजच्या दिवसाचा 3रा टोल लागलेला आहे नवसारीचा. अजून आम्ही नवसारीमध्येच आहोत, म्हणजे क्रॉस केला असेल. प्रज्वल एकटा कोक पित होतो. भाई तर तुम्ही पैसे ना देत काय? आता सुरतला पोचायला फक्त 10 ते 15 किलोमीटर बाकी आहेत आणि थोडी ट्रॅफिक लागलेली आहे आणि आम्ही सर्व कोक प्यायला लागलेत. डाएट कोक. डाईटवर आहेत आम्ही. बघा या बाजूची ट्रॅफिक चालू आहे म्हणजे लाईन, पण इथे ट्रॅफिक जॅम झालेला आहे. जॅम. हे बघ आता आम्ही चौघं झोपतो. ड्रायव्हर सारखा ड्रायव्हर चालव. मॅप लावून दिलाय, गाडी लावून दिलं, सर्व दाखवलंय. अजिबात चुकी झाली नाही पाहिजे, रस्ता चुकला नाही पाहिजे. हा ओके. 5:07 झालेले आहेत आणि आता आम्हाला सुरतचा टोल प्लाझा लागलेला आहे बघा. ते पोकनाडा घे ना भाई. काय पाहिजे तुला? अरे ते काय फ्रायम्स. 6 वाजून रिटेक भाई. 6:07 झालेले आहेत आणि ड्राईव्ह खूप स्मूथ चालू आहे. प्रज्वलला खूप मजा येत आहे गाडी चालवायला. आणि आम्ही चाललेलो बाय रोड, बाजूने चाललेली ट्रेनने गेलो असतो तर आम्ही लवकर नाही पोहोचलो असतो. सेम टाइम. म्हणून आम्ही विचार केला की जाऊ खूप चांगला ड्रायव्हर चूज केलेला आहे आम्ही. त्याला 1500 रुपये दिवसाचं खरंच द्या भाई, भाडं देता एवढं येईल. बोलतात तर खरंच द्या भाई. भाई दिलेलं आहे. अरे तुला 1500 काय माझी अख्खी थप्पी घेऊन 1500 रुपये प्लस 300 रुपये नाईटचे वेगळे चार्ज. आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही चाललोय राजस्थानला खाटू श्यामच्या दर्शनाला आणि अजूनही बाबा खाटू श्याम. बाबा श्याम की जय. अजून 16 तास दाखवत आहेत. उद्या सकाळी आम्ही 10:20 पोचणार आहोत असं मॅप दाखवते. आता ब्रेक्स घेणार आहेत तर टाइम थोडं होणारच आहे. तरी पण आम्ही 9 वाजेपर्यंत पोहोचतो. कसं काय मित्रा? ते आपले ड्रायव्हर प्रज्वल ठाकूर. हे One man show. हायर बाय ऋतिका पाटील. ॲव्हरेज. आता आम्ही भरूच क्रॉस केलेला आहे आणि आम्ही गुजरातमध्येच कुठेतरी आहोत, वडोदराच्या पहिले. आणि गुड्डी मागेच बसले, आम्ही दोघं मागे बसलेत कारण गुड्डीचे पैसे क्रॉस रोडवर आहेत आणि माझे पैसे प्रज्वल भरणार आहे कारण की मला त्याने पुढे बसून नाही दिला टायमात. हा सीन तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही माझा व्लॉग बघा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक येईल चॅनलची. पुढच्या प्रवासात आमच्या बरोबर जॉईन व्हा व्हिडिओ थ्रू. तर मित्रांनो आम्ही आता जॉईन झालोय मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर भरूचवरून आणि अजूनही खूप टाईम आहे. 15 तास कारमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे. थोड्याच वेळात आम्ही थांबू ब्रेकसाठी. हे काय ब्रेक घेत नाही मिळत भाई, काय करणार. आता हे थांबवतील गाडी तेव्हाच थांबावं लागते. तर आता थांबलोय मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर फूड कोर्टला. नाही हे दाखवलं ठीक आहे, मला अजून एक दाखवायचं इकडे. दाखव. आता चालल्या ते बघ, एक दिवस जायला लागणार 24 तास पोहोचायला, 24 तास घरी यायला. आणि फक्त एक दिवस आम्ही थांबणार आहोत ना. लगेज बघू शकता तुम्ही किती घेतलेलं आहे. म्हणजे एवढा लगेज का घेतलेला आहे मला तो प्रश्न पडला. म्हणून मी सांगितलं दाखव एकदा. पडलं किती लगेज आहे, काय किती माणसं आहेत ना, किती लगेज आहे. मी काय काय सांगतो ते सर्व ठीक आहे. आता थांबल्यात तर काहीतरी खावडा बाबा. चहा भूक लागले. चहा मी पित नाही. प्रज्वल, हाऊ इज युअर ड्राईव्ह गोईंग? तुला एक गोष्ट माहिती आहे? बोल ना. हा 1980 पासून हा जगदीश आहे वडोदरामध्ये. याचे गुजरातमध्ये पूर्ण भरपूर फ्रँचायसी आहेत आणि तू याचा ठेपला खाशील ना, तुला नक्की आवडेल. चल खावडा. तू खावडवशील तर आम्ही सर्व खाऊ. राजवाडी चहा पण फेमस आहे इकडे. राजवाडी भाई, राजवाडीनं जगदीश माहीत आहे ना भाई. मी पण तुमच्याबरोबरच वाढलोय.
रजवाडीला थांबलेलो आहेत आम्ही आता चहा घेतलेला आहे आणि कॉफी आणि भजी घेतलेली आहे. भजी प्रज्वलने सजेस्ट केली आहे आणि माझी कॉफी अजून यायची आहे, कारण की आपण तुम्हाला माहीत आहे तुम्ही डेली ब्लॉग बघतो, आपण फक्त कॉफी पितात. पण आज याने ब्लॅक कॉफी सांगितलेली आहे. नाही मी आता ब्लॅक कॉफी, बाकी नॉर्मल कॉफी तर आपण कॉफी आम्ही घेतली होती. तू माझे व्लॉग्स 1 तारखेपर्यंत पासून बघितलेले नाही मला, स्किप करून बघतो. त्याच्यात मी रोज डेली ब्लॅक कॉफी. नाही चुकीचं बोलला. फक्त लाईक करून बघतो, लाईक करतो सोडून देतो. आता 1 तारखेपासून बस ना बाई, जाऊ दे आता, म्हणत कर. नाही फायनली ब्लॅक कॉफी पण आलेली आहे, जास्तच काळी आहे. मुगाची भजी पण आलेली आहे. प्रज्वलनेच सर्व ऑर्डर केलं आहे. प्रज्वलला गुजरातचं खूप सारं माहिती आहे आणि असं तर तुम्हाला माहितीच आहे, बिल प्रज्वलच भरणार आहे. तर आता आम्ही वडोदरा क्रॉस केलेलं आहे मला तरी वाटते, आणि अहमदाबाद थोड्याच वेळात येणार आहे. आणि मी तर आता झोपलेलोच आहे, तुम्ही बघू शकतात सर्व घातलेलं आहे. मग तू बोलतो का सकाळी झोपलाय तर? म्हणजे झोपलेलो, उठलो व्लॉग बनवण्यासाठी उठलो आणि ड्राईव्ह काय सांगू, आता माझी दुखायला लागलं बसून बसून गाडीत. अजून उद्या सकाळपर्यंत बसायचं आहे, काय हालत होईल तुम्हीच सांगा. आता करंटली आहेत आम्ही अहमदाबादमध्ये आणि खूप प्रयत्नानंतर आम्हाला नॉनव्हेज ढाबा भेटलेला आहे, कारण की आज संडे आहे आणि आज काय व्हेज खाणार. तर आता पाहूया कशी टेस्ट आहे इथूनची नॉनव्हेजची. आता स्टार्टरमध्ये काय चिकन दाणा आहे, हे पण प्रज्वलनेच ऑर्डर दिलं आहे. मेन कोर्समध्ये भाजी आलेली आहे आणि ही अजून खाते हाडदरी सोड. फक्त कॅमेरापुरती सोया चिकन. आता 12:07 झालेले आहेत आणि आता आम्ही गुजरात राजस्थान बॉर्डरला पोहोचू थोड्याच वेळात. आणि व्लॉग ही थोडा मोठाच झाला असेल तर आपण थोड्या वेळात एंड करू, कारण की मग एडिट करून हा व्लॉग लाईव्ह करायला लागेल उद्या सकाळी. आणि मग हा जर मी ह्या व्हिडिओनंतर व्लॉग एंड करतो तर नंतर लगेच आपण नवीन व्लॉग चालू करूया. वेलकम टू राजस्थान गाईज, वेलकम टू राजस्थान. आता 11:15 वाजलेले आहेत, गोरा दिसतो का? आणि आम्ही जस्ट 2 मिनटापूर्वी राजस्थानमध्ये एंटर केलेलं आहे आणि कार ड्राईव्ह खूप चांगली चालू आहे. फक्त एवढंच का प्रज्वल गाडी चालवतो आहे आणि आम्ही बाजूला बसून कंटाळलो आहे, कारण की 12 तास आता होतील 1 वाजता. 1 वाजता 12 तास होणार. आम्ही 1 वाजता दुपारी निघालो होतो पालघरवरनं. आणि दुसरं सांगायचं झालं तर गाडीने एव्हरेज पण खूप चांगला दिलेला आहे. नाही करता 16.89चा एव्हरेज आहे गाडीला. आणि आता टँक टू टँक जेव्हा आपण म्हणजे फ्यूल भरू तेव्हा आपल्याला समजून येईल की एक्झॅक्ट एव्हरेज किती दिलेलं आहे. आतापर्यंत आपण किती किलोमीटर? 650च्या वरती झालं, 700 किलोमीटर आलो आपण. आणि मी सांगायची गोष्ट अजून एक कशी आहे का आम्ही विदाऊट प्लॅनिंग आलेलो आहोत. अजून आम्हाला माहिती पण नाही, फक्त खाटू श्यामचं दर्शन आहे फिक्स आहे, बाकी कुठे फिरणार आहेत काय फिरणार आहेत नाही. इकडनं 580 किलोमीटर्स बाकी आहे आमचं ट्रॅव्हल. आम्ही सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत पोहोचू असं आम्हाला दाखवते. आणि एव्हरेज तर खूप चांगला दिलेला आहे. आम्ही टाटा सफारी घेऊन आलो आहे, तरी पण ऑटोमॅटिकला एवढा एव्हरेज आहे. आम्ही 5 जण आहेत आणि बाकी आमचं लगेज आहे. तर पूर्ण तुम्हाला गाईड्स तर भेटणारच हार्दिककडनं त्याच्या ब्लॉगमध्ये, की किती फ्यूल लागतं आहे, कसं म्हणजे जे टोल वगैरे, टोलमध्ये किती चार्जेस, सर्व हार्दिक तुम्हाला सांगेलच. आणि आपण ही व्हिडिओ इथे संपूया, कारण की उद्या हा व्लॉग लाईव्ह करायचा आहे आणि इथून एंड केल्यानंतर नवीन व्हिडिओ स्टार्ट करूया. होप करतो तुम्हाला ट्रॅव्हलिंग व्लॉग्स आवडले लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.